शोध व्यक्तिमत्वाच्या या कार्यक्रमामध्ये मी रवींद्र बडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, शोध व्यक्तिमत्वाच्या या कार्यक्रमामध्ये आपण आजपर्यंत अनेक पैलूंच्या व्यक्तिमत्वाची भेट घेतलेली आहे। आज आपण प्रयोगशील आणि प्रगतशील कास्तकाराची भेट घेणार आहोत, जे भादुर्णा या गावामध्ये आहे त्यांची शेती। आपण आज तिकडेच चाललेलो आहोत, त्यांच्याशी त्या शेतीविषयी आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयीची माहिती घेणार। आता आपण पोहोचलो आहोत त्यांच्या बांधावर, जे आहे मुक्काम पोस्ट भादुर्णा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर येथील प्रयोगशील आणि प्रगतशील कास्तकार दामोदरजी सोनुले यांच्या बांधावर आलेलो। त्यांच्याशी आपण बातचीत करू, त्या शेतीविषयीची त्यांच्याशी माहिती घेऊ। चला तर कुठलं। नमस्कार सोनुलेजी, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे? 4थ्या वर्ग आहे माझं। आपलं शिक्षण 4थी पर्यंत झालं मला सांगितलं। याच्यानंतरचं आपण शिक्षण का बरं नाही केलं? शिक्षणात मला काही वाटलं नाही का, मी बचपनापासून बैल नेणा, वडिलांसोबत जाणं, म्हणजे तो थोडासा योग्य वाटला मला, चांगला वाटला। माझ्या बॅचचे तो पोरं खूप शिकले, परंतु ते नाही टिकले समजा आता। त्यामुळे तुम्हाला शेतीमध्ये जास्त तुम्हाला इंटरेस्ट होता? हो, इंटरेस्ट। मला सांगा, ह्या शेती तुमच्याकडे किती एकर आहे? माझ्याकडे 7.5 एकर आहे। 7.5 एकर पैकी तुमचं मुख्य पीक कोणतं आहे? मुख्य पीक म्हणजे आता जसा भाजीपालाच आहे आपला, समजा मूळ पीक तर तसं धानच होता, पण आपण बदलवला पीक। अच्छा, बदलवण्यामागचं कारण काय? कारण काय म्हणजे धानाला रेट नाही, वरून उत्पन्न नाही। भाजीपाला जसा का 30 रुपये किलो, कधी 50, कधी 60, कधी 10, कधी मार्केटमध्ये फेकाई, तरी पण धानापेक्षा 4 पटीने पैसे येतात। सोनुलेजी, आपण पारंपरिक शेती म्हणजे धान शेतीला बगल देत आपण फळबाग आपण भाजीपाला ह्या शेतीकडे आपण वळलात। ह्या मागचं कारण कोणतं आणि कोणते कोणते पिकं आपण या भाजीपाल्याच्या लागवडी संबंधितले कोणते कोणते पिकं घेऊन आले? भाजीपाला घेण्याचा उद्देश म्हणजे धानामध्ये आम्हाला पैसे कमी येत होते, आणि भाजीपाल्याचा असा आहे का आजही तोडा, उद्याही तोडा, म्हणजे रोजही तोडा, म्हणजे रोजही पैसे येतील, अशी आयडिया मला कशी स्वतःच भेटली। असा दुसरा कोणी सांगितलं नाही मला, आम्ही जास्तीत जास्त लावत होतो कमीत कमी मला। तर आता माझ्याकडे हा ठिबक सिंचनवरचा 4 एकर क्षेत्र आहे, तर त्याच्यात तुरी, ढेमसा, भेंडी, चवडीच्या शेंगा, वांगे असे पद्धतीने मी पीक घेत आहोत आता, म्हणजे 12 पीक घेत आहो मी। पण हे जे तुरीचं, भेंडीचं, ढेमसाचं जे पीक घेऊन राहिलेलं आहे, हे किती एकरमध्ये घेऊन राहिलेलं आहे? हे जसा मी का म्हणतात ते टिबल पीक लावतो एक साथ। अच्छा, जसा उंच जाणारा उंच जाईल, खाली येणारा खाली येईल, मधी थांबणारा मधी थांबल, म्हणजे एक साथ लावतो मी। एक साथ जर लावलं होतं वर्षभर पीक उचलतो त्या जागेतला। अच्छा, यासाठी आपली बाजारपेठ कुठली आहे? बाजारपेठ आपली लोकल मार्केट आहे मूल,
ते लोकल नेऊन विकतात. हो लोकल, म्हणजे पण पूर्ण आपले व्यापारी लागूनच आहे. अच्छा. फोनवरच तुमच्या बांधावर येऊन बांधावरच येतात. तुरी आता खूप बहरलेली आहे. हो. याच्यापासून आपण किती तोडा घेतलेला आहे आणि किती रुपयाचा आपण तुम्ही या तुरीपासून उत्पन्न घेतलेलं? हा क्षेत्र आपला 2 एकर आहे. अच्छा. आणि त्याच्यामधून मला मिळाला 45 क्विंटल. म्हणजे याला रेट भेटला 60 रुपये. आता याच्यात पुन्हा किती तोडे तुम्हाला घेता येईल? आता पुन्हा 1 तोडा तोडल्यावर त्याच्यानंतर बघू ऊन वाढते किंवा नाही. अच्छा. हे म्हणजे ओलीवाले तुम्ही विकलेले आहे? ओलेच विकले. अच्छा. आणि याला पुन्हा सुकवून तुम्ही मग डाळीसाठी ते करत असता का? नाही ना, ते तसं नाही, ओल्याच विकले. तुम्ही घेऊन आलेले आहेत. हे किती एकरमध्ये आहे? हा अर्धा एकरमध्ये आहे. अर्ध्या एकरमध्ये. इथं कोणत्या प्रकारच्या मच्छी सोडलेल्या आहे? येते रोहू, कतला, ग्रास. याचं उत्पन्न घेतलं तुम्ही? हो, याचा उत्पन्न सुरू आहे ना. सुरू आहे. तुम्हाला म्हणजे किती याचा फायदा होऊन राहिला? याचा फायदा सरासरी 2 लाख पर्यंत झाला आहे वर्षामध्ये. अच्छा. हे बिजाई कुठून आणता? बिजाई मूलवरून आणतो, कधी पाखांदूरवरून आणतो. ह्या सगळ्या शेतीचं नियोजन करीत असताना खताची म्हणजे त्याला जो आपण जो युरिया वगैरे जे लागते, तुम्ही ह्या खताचं नियोजन कशा पद्धतीने करता? नाही, युरियाचा तर वापर नाही करत ना तुम्ही. नाही करत? नाही. कशा पद्धतीने तुम्ही हे करता मग त्याचा? हा जसा आपला गांडूळ खत आहे, हाच पूर्ण जसा जमीन बनवतो मी, प्लॉट बनवला आता हा सीधा ट्रॅक्टरना टाकून देतो डायरेक्ट. अच्छा. त्या गांडूळ खताची निर्मिती करण्याची संकल्पना तुमच्या मनात कशी काय आली? नाही, ते कृषी अधिकारी माझ्याकडे येऊन भेटत होते. अच्छा. तर त्यांनाच आयडिया दिली ना, आणि त्यांच्याच मार्फतीने हा मिळालेला योजनेचा आहे हा. अच्छा. मग हे पूर्वीपूर तुम्ही म्हणजे देशी खताचा तिथं वापर करता त्या फळबागाला? हो. चांगली गोष्ट आहे. योजना आहे कृषी विभागाची, त्याबद्दलची थोडीशी माहिती सांगा. तुम्हाला कसं योग म्हणजे तुम्हाला सहकार्य मिळालं? आता हे 50% योजना आहे साहेब. अच्छा. जसा अनुदान अर्धा त्यांचा राहते, आमचे अर्धे पैसे. अच्छा. हे तयार कशा पद्धतीने केले जाते? तयार म्हणजे ते बाहेरून गांडूळ बोलवलो. अच्छा. आणि इथं सोडून दिलो मी, झाला बढिया तयार झाला आहे. यासाठी काय काय करावं लागते? काही तर केलो नाही मी, आधी जुना होता आपल्याकडे शेणखत, तोच टाक्यामध्ये भरला. अच्छा. हो, आता तयार झाला आहे. हा काढाचा आहे. हा कांड म्हणजे आता हे तुम्हाला जी लागवड केलेली आहे, हो, त्या लागवडीला मध्ये हे टाकण्यासाठी योग्य आहे. भुस्सा मुरला हा पुरा. हा पहा. हो हो. आपण ह्या 7.5 एकरामध्ये भाजीपाला लागवडचे पिकं घेऊन राहिलेले आहेत. इथं अनेक प्रकारची पिकं मला दिसून आली, जसे ते वांग्याचं वगैरे आहे. हे वांग्याचं वाण तुम्ही कोणत्या जातीचं लावलेलं आहे? आणि हे जे पिकं घेतली आहे तुम्ही, तुरीचं म्हणा, हे जे ढेमचं वगैरे जे काही आहे, ह्या पिकांपासून वार्षिक तुम्हाला किती खर्च होत आहे आणि तुम्हाला नफा किती मिळतो, याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. 4 एकर आपल्याकडे भाजीपाला क्षेत्र आहे. 4 एकरामधून आपल्याला सरासरी 3.5 ते 4 लाख खर्च आहे आणि वर्षाकाठी आपल्याला 17 लाखाचा निव्वळ नफा मिळत आहे. म्हणजे धान शेती आपण बाजूला ठेवून आपण पारंपरिक पद्धतीनं भाजीपालाच करत आहोत. आणि जुन्याही काळामध्ये हर्षितच होता, परंतु लोक बंद केले, मी सुरूच ठेवला. हा पहा हर्षित वांगा आहे हा.
मूल तालुक्यामध्ये याची बहुत मागणी आहे आणि चंद्रपूरला पण हाच वांगा चालते. जसा बंगाली कॅम्पचे जे व्यापारी येतात आमच्याकडे हर्षित नावानाच आपल्याकडून घेतात, बाकीचे वांगे घेणार नाही. आपल्या वांग्याची किती दिवसांना तोडणी होत असते? आपल्या वांग्याची 4 दिवसांना तोडणी. तर सध्या त्या आपल्या या शेतीत काय लागवड केली आहे? आता सध्या वांगे आहे, तुरी आहे, चवडीच्या शेंगा आहे आणि बाजूला पण कोहळा आहे वांग्याच्या राऊंड मध्ये. सध्या आता हा कोडा किती किलोचा आहे? हा सध्या बच्चा आहे, हा 1 किलोचा आहे सरासरी. म्हणजे याची म्हणजे पूर्ण ग्रोथ कधी होईल? म्हणजे आता हे 4-5 दिवसानंतर तर पूर्ण होऊन जाईल. म्हणजे सरासरी हा 3.5 किलोचा होईल. 3.5 किलो. हो. आणि मार्केट रेट याचा कसा राहते? मार्केट रेट चढ उतार राहते. आता सध्या 25 रुपये चालू आहे किंवा त्याच्यापेक्षाही स्वस्त राहते. सोनुलीजी, आपण हे एवढी शेती करत असताना पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केले आहे आणि हे शेती करत कसत असताना आपल्या घरच्यांची साथ कशी मिळत आहे? साथ आई, वडील आणि माझी पत्नी, आम्ही सारेच लोक सकाळी काम करतो आणि मी मार्केटिंग करतो. पाण्याची व्यवस्था आपल्याकडे बोर आहे. अच्छा, हे पूर्ण 7 एकराला त्याचं पाणी? हो, 2 बोर आहे, पण नदीला 1 पंप आहे पुन्हा. अच्छा, हो. त्यामुळे हे नियोजन चांगला होत आहे पाण्याचा. आणि हे 12 पीक घेत असतो? 12 भाजीपाला. एकही दिवस तुमचं खाली नाही, खाली वाला. ह्या सगळ्यात आता महत्वाचा विषय म्हणजे आपल्या कास्तकार बंधूंना ह्या तुमच्यापासून काही प्रेरणा मिळावी या उद्देशाने आपण इथं हे तुमची मेहनत पाहून, तुम्ही लागवडी पाहून आम्ही इथं आलेलो आहोत आपल्या भेट घेण्यासाठी. परंतु महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं करीत असताना आपला खर्च, ह्या करण्यामागचा जो खर्च आणि वार्षिक उत्पन्न, ह्या खर्चापासून तुम्हाला किती उत्पन्न मिळत आहे, किती फायदा होऊन राहिला, याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. बरं, तर मला हा 4 एकरमध्ये वर्षाकाठी 3.5 लाख खर्च येत आहे आणि 17 लाख आपण कमवत आहोत. म्हणजे सरासरी आपण 13 लाख निवड नफ्यामध्ये आहोत. चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये काही पुन्हा नवीन करण्याचा तुमचा संकल्प काही आहे? नवीन करण्याचा तर साहेब नाही, आपल्याकडे मच्छी प्लान होता 1 एकरमध्ये, पण सध्या 1/2 एकर आहे तो, कारण तोडण्यात आला. कारण भाजीपाल्यात जास्त नफा होत आहे पण मच्छीमध्ये नाही झाला. भेटलो दामोदर सोनुले, जे प्रयोगशील आणि प्रगतशील कास्तकार म्हणून ह्या एरियामध्ये सुपरिचित आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी शेती फुलवलेली आहे भाजीपाला लागवड करून, आणि त्या शेतीपासून लाखोचं त्यांनी उत्पन्न आजपर्यंत घेत आलेले आहेत आणि सदैव ते घेत राहतील अशी शुभकामना त्यांना देतो आणि आपला निरोप घेतो.
आपण दामोदर भाऊच्या शेतामध्ये आहे आणि दामोदर भाऊने 6 दिवसाच्याच आधी गाडी घेतली आणि 5-6 दिवसापासून चालू होतं त्यांचं का गाडी येत आहे आणि नवींद्र महिंद्रा बोलेरो पिकअप आपली भाऊने घेतली आणि एक चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आणि आपल्या क्षेत्रातले ते प्रगतशील शेतकरी आहे आणि भाऊनं तर गाडी घेतली आहे तर आपणही कधी म्हणजे त्यांचा पण भाजीपाला जाईल तुमचा पण भाजीपाला जाईल म्हणजे दोन्ही काम आपल्यासाठी सोयीस्कर आहे म्हणजे 2 पैसे त्यांना पण भेटेल आणि तुम्हाला पण भेटेल तुमचा माल तिथपर्यंत जाईल तर आपला दामोदर भाऊला पण भेटलं पाहिजे आणि कित्येक दिवसापासून मी त्यांच्या शेतात येतो बसतो वांग्याची टेस्ट तर सुपर आहे शेंगाची पण टेस्ट चांगली आहे आणि आमच्या मूल तालुक्यातले प्रगतशील शेतकरी म्हणून मी त्यांच्यासोबत शिंदेवायला टमाटे विकण्यासाठी गेलो होतो 1-2 वर्षाच्या आधी कोरोनाच्या काळात आणि असं 5 मिनिट आपण ट्रे ठेवत नाही तर लिलाव सुरू झाला म्हणजे एवढा सुपर फास्ट काम दामोदर भाऊचं मी बघितलं आहे आणि जे नवीन प्रगतशील शेतकरी असेल नवीन क्षेत्रात काम करणारे असतील आपण त्यांना भेटत असतो तर असे आमचे दामोदर भाऊला पण आज आपण भेटलो ते काही दिवसापासून लक्षात नव्हतं पण ते आज शेवटी आमची योग आज जोडून आला आणि ते आज त्यांच्यासोबत मुलाखत झाली छान वाटलं आपणही कधी त्यांच्या भादुर्णा इथल्या शेतीला अवश्य भेट द्या आणि स्वच्छता मित्रा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद